मुंबईतील आमदार निवासामध्ये संजय गायकवाड यांच्याकडून कॅन्टीन चालकाला मारहाण, निकृष्ट जेवणाची पोलखोल, निकृष्ट दर्जाचं जेवण खाल्ल्यामुळे मळमळ झाल्याचा आमदार संजय गायकवाड यांचा आरोप। सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा असं कॉकटेल घराणं। गोपीचंद पडळकर यांचा खासदार सुप्रिया सुळेंसह शरद पवारांवर सुद्धा जोरदार निशाणा, तर पडळकर म्हणजे विकृत, प्रशांत जगताप यांचा पलटवार। मराठी भाषेतल्या पत्रांना मराठी भाषेतूनच उत्तर देणार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय। मराठीसाठी केंद्रीय गृह मंत्रालय कामकाजात बदल करणार। मीरा भाईंदर मोर्चाच्या यशानंतर ठाण्यातील मनसे नेते आज राज ठाकरेंची भेट घेणार। राज ठाकरे मीरा भाईंदरला जाण्याची शक्यता। आगामी पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना तयारीला लागली। आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक, ठाकरे कानमंत्र देणार। आझाद मैदानात गिरणी कामगारांचा मोर्चा, मोर्चासाठी पाठिंबा द्यायला उद्धव ठाकरे आझाद मैदानात उपस्थिती लावणार। मनसे सुद्धा सहभागी होण्याची शक्यता। केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगार संघटना आक्रमक, कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप, देशभरातील संघटना संपात उतरणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर खलबतं, दादांकडून जंगी तयारी, निवडणुकीत बहुरंगी सामना रंगणार। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांना हक्कभंग नोटीस, शिंदेंवरील गाण्यावरून नोटीस बजावल्याची माहिती। आज अधिवेशनात सुद्धा पडसाद उमटण्याची शक्यता। नागपुरात मुसळधार पाऊस, अनेक सखल भागात साचलं पाणी। नंदनवन, हसनबाग भागामध्ये पूरस्थिती, शाळा आणि महाविद्यालय बंद। आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुंबईला सुद्धा पावसाचा येलो अलर्ट, मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम राहणार अशी शक्यता। उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा रिपरिप सुरूच। इगतपुरी घोटी परिसरातील खड्ड्यांचा प्रश्न पुढारी न्यूजनं मांडल्यानंतर प्रशासनानं घेतली दखल। खड्डे बुजवण्याचं काम सुरू, कॉन्क्रिटीकरण सुद्धा होणार। नाशिकमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसानं भाजीपाल्यांचे दर कडाडले। मेथी, कोथिंबीर, वांगी, शेवग्याच्या दरात प्रति किलो 50 ते 60 रुपयांची वाढ। बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं, अंत्यसंस्काराला नेल्यानंतर बाळ रडू लागलं। बीडमधील चक्रावून टाकणारा प्रकार, निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करण्याची मागणी। जळगावमध्ये 2 दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या व्यक्तीची कुटुंबियांकडून अंत्यसंस्काराची तयारी। त्याच वेळी रघुनाथ खैरनार घरी परतले, दुसऱ्याच मृतदेहाला कुटुंबीय समजले रघुनाथ यांचा मृतदेह। बिहारमध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेवर वादंग, बिहारमध्ये बंदची हाक, याद्यांमधून अनेकांची नावं वगळली जाण्याची विरोधकांना भीती। मुंबईतल्या मशीद बंदर परिसरातील कर्नाक पुलाचं आता सिंदूर पूल असं नामकरण, उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताची विमानं पाडल्याचा पाकचा दावा खोटाच। फ्रान्समधील राफेल बनवणाऱ्या कंपनीकडून सुद्धा स्पष्टीकरण, हवेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे राफेल नष्ट झाल्याची माहिती। जुलै महिन्याच्या अखेरीस तेजस MK1 लढाऊ विमानं हवाई दलाच्या ताफ्यात असणार। भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार, भारत चीन आणि पाकिस्तानला धडकी भरवणार। पंतप्रधान मोदी सर्वात मोठा परदेश दौरा संपवून आज भारतात परतणार। मोदींनी केला सलग 5 देशांचा दौरा, व्यापार आणि सहकार्याच्या दृष्टीनं दौऱ्याला विशेष महत्त्व।
अमेरिकेचा भारतासोबतचा व्यापार करार अंतिम टप्प्यात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांना नवी दिशा मिळण्याची शक्यता.